अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या गुरुवार, उद्याच्याच दिवशी आहे दर्श अमावस्या आणि त्यासोबत योगायोगाने उद्या आलेले आहे शनी जयंती। बघा, तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या दर्श अमावस्येचा किंवा शनी जयंतीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, हा उपाय खास करून प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। बघा, अमावस्या तिथी किंवा शनी जयंती ही उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय जर उद्या तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांच्या कामांमध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील, मुलांची भरभरून प्रगती होईल। ज्या ज्या क्षेत्रांमध्ये सतत त्यांना त्रास होत होता किंवा काहीतरी शत्रुपीडा शत्रुबाधा होती, त्यातून त्यांची मुक्तता होईल। तुमच्या मुलांना नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून त्यांची मुक्तता होईल। कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल तर ती वाईट शक्ती त्यांच्या आयुष्यातून नष्ट होईल। प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून प्रगती प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून यश मिळत जाईल, त्यांची प्रगती होत जाईल। व्यवसाय असेल तर व्यवसायात यश मिळेल, नोकरी असेल तर नोकरीत प्रगती मिळेल, शालेय शिक्षण घेत असेल तर त्या शिक्षणातही त्यांची प्रगती होईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे। याने तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्यातील ज्या अडचणी, ज्या अडथळे, जर डिप्रेशन असेल किंवा कुठल्या प्रकारची जर मोठी शत्रुपीडा शत्रुबाधा असेल, मोठं काहीतरी आजारपण लागलेलं असेल, ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या वाईट गोष्टीतून या एका उपायाने त्यांची मुक्तता होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे कारण 3 शुभयोग एकाच दिवशी आहेत। आता काय उपाय आहे, कसा उतारा करायचा आहे, हे सगळं व्यवस्थित सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, याच्यासाठी आपल्याला आजच्याच दिवशी किंवा उद्याच्या दिवशी तुम्हाला 2-3 विड्याची पानं आपल्या घरी आणून ठेवायची। विड्याची, ज्याला खाऊची पानं म्हणतो किंवा ज्याला नागवेलीची पानं असंही म्हणतो, ही 2-3 पानं आपल्या घरी आणून ठेवा। सगळ्यात अगोदर एक पुठ्ठा किंवा एक प्लास्टिकचं एक भांडं, असं काहीही चालेल, फक्त ते प्लेट सारखं असलं पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे। हा उपाय तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता किंवा रात्री तुम्हाला जर करणार असेल तर 8च्या पुढे 12च्या आत करायचा आहे। रात्री 8च्या पुढे 12च्या आत आणि दिवसा करणार असेल तर 12 वाजता। ठीक आहे, या टाइमातच हा उपाय करायचा आहे। तुम्हाला एका टोपामध्ये थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी आता मी प्लेट सांगितली प्लास्टिकची किंवा तुमच्याकडे पुठ्ठ्याची प्लेट असेल ती प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटच्या वरती तुम्हाला 2-3 विड्याची जी पानं असतात ही पानं ठेवायची आहेत आणि त्या पानांच्या वरती तुम्ही शिजवलेला हा जो भात आहे तो भात ठेवायचा आहे। ठीक आहे, शिजवून म्हणजे एकाच टोपशीमध्ये मूठभर तांदूळ घालायचे आणि तो खूप जास्त पण नको, अगदी इतका असेल तरी चालेल। लक्षात ठेवा, उताराचा भात शिजवत असताना कधीच त्याच्यात चमचा घालायचा नसतो किंवा सतत तो बघायचाही नसतो। एकदा ठेवला की शिजत आल्यानंतर डायरेक्ट झाकण ठेवायचं। शिजल्यानंतर जेव्हा वाटतं शिजलाय, गॅस बंद करा, थोडा थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर पकडीनं तो डायरेक्ट त्या पानांच्या वरती, त्या प्लेटच्या वरती खाली करा। ठीक आहे, आता याच्यानंतर काय करायचं, या भाताच्या वरती थोडंसं एक चमचाभर दही घालायचं आणि गोल असते जी फुलवात, बघा ही गोल फुलवात घ्यायची, ती तुपात किंवा तेलामध्ये बुडवायची आणि ही जी फुलवात आहे ती फुलवात त्या भातावरती ठेवून द्यायची। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती एक चिमूटभर पांढऱ्या रंगाचे तीळ टाकायचे आहेत, पांढरे काळे कुठलेही चालतील, आणि एक चिमूटभर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे। आता या उतार्यावरची जी गोलवात फुलवात जी आहे ती प्रज्वलित करायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। मोजून 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि त्या 7 काळ्या मिऱ्या स्वतःवरूनच अशा 7 वेळा या बाजूने डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जातील अशा 7-7 वेळा त्या स्वतःवरूनच ओवाळायच्या। त्याच्यानंतर ओवाळलेल्या ह्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या त्याच भातावरती ठेवून द्यायच्या। आता हा जो भाताचा आपला उतारा तयार झालेला आहे हा आपल्या 2ही हातांमध्ये घ्यायचा। आपले जे 2 हात आहेत त्या 2ही हातांमध्ये प्लेट सगट हा उतारा पकडायचा
आपली आपली जी मुलं असतील 1 2 3 कितीही मुलं असतील तर त्या मुलांना एका जागी बसायला सांगा, एकाच दिशेला एकाच लाईनीत. सगळ्यात पहिला जो तुमचा मुलगा मुलगी जे काही असेल त्याच्यावरून 7 वेळा हा भाताचा उतारा जो आहे तो 7 वेळा उतरवायचा, म्हणजे ओवाळायचा. दुसरा मुलगा असेल दुसऱ्या मुलावरून, तिसरा मुलगा असेल तिसऱ्या मुलावरून, असं जेवढी तुमची मुलं असेल सगळ्यांवरून तुम्हाला एक एक टायमाला हा उतारा जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. समोर एखादं शेत म्हणजे जंगल असेल किंवा एखादं मोकळं रान असेल किंवा एखादा चौक असेल, जिथे मोकळी एखादी जागा असेल तर त्या ठिकाणी तिथे जायचं आहे आणि तिथे हा उतारा तुम्हाला ठेवायचा आहे. घरात येण्यापूर्वी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा उतारा ठेवायला जाल तेव्हा कुणाशीही बोलायचं नाही, काहीच नाही. येतानाही कुणाशी बोलायचं नाही. घरात येण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे आणि त्याच्यानंतरच घरात प्रवेश करायचा. हा उतारा किंवा हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांना स्वच्छ स्नान करायला सांगायचं. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करायचं. ठीक आहे, सगळ्या जेवढ्यावरून तुम्ही हा उतारा उतरवलेला आहे तर तुमची जी 1 2 मुलं असतील त्यांना लगेचच घरात तुम्ही आल्यानंतर लगेचच त्यांना अंघोळीचं पाणी काढा, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला, थोडंसं गोमूत्र घाला आणि मुलांना स्नान करायला सांगा. बघा, या उपायाने तुमच्या मुलांमध्ये असंख्य पटीने लाभ होईल. त्यांना असंख्य पटीने याचा जो आपण म्हणतो की या उपायाचा त्यांच्यावरती प्रभाव पडत जाईल. म्हणजे जेव्हा त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती, बाधा, वाईट जे काही असेल ते सगळं जेव्हा या उतारात खेचलं जाईल ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीतील अडथळे त्यांचे दूर होतील. कुठली जर शनीची साडेसाती सुरू असेल, शनीचा काही प्रकोप असेल, काहीही असेल तर त्या सगळ्यातून त्यांची मुक्तता होईल. आणि जेव्हा अडथळे दूर होतील, सगळ्या त्रासातून त्यांची मुक्तता होईल, जेव्हा सगळ्या दोषातून त्यांची मुक्तता होईल, तेव्हा प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती होईल. न काही करता किंवा न सांगताही त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल. त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या वाईट सवय असतील त्या कुठेतरी नष्ट होतील आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे हवं आहे ना ते सगळं काही मिळत जाईल. साधा सोपा उपाय आहे बघा. ज्यांना उद्या काहीच जमणार नाहीये त्यांनी हा एक उपाय आवर्जून करा आपल्या मुलांसाठी. ज्या ज्या आईंना मुलं आहेत त्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा. हा दिवस पुन्हा लवकर नाही, कारण शनी जयंती आणि त्याच्यासोबत आलेली आहे दर्श अमावस्या. अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग एकत्र आलेला आहे. कुणीच ही संधी सोडू नका, प्रत्येकाने हे नक्की करा. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.